एका 3 वर्षीय चिमुकलीवर निरागस बालिकेवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या झाली होती। नसरापुरातल्या या घटनेनं संबंध महाराष्ट्र खरं तर हादरला होता। या प्रकरणातच आज निकालाची महत्त्वाची सुनावणी पार पडली आहे। आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयानं दोषी ठरवलाय। पण आता सर्वात मोठा प्रश्न आहे की या नराधम आरोपीला फाशी होणार की जन्मठेप। पुणे सत्र न्यायालय याविषयी 29 जूनला ऐतिहासिक निकाल देणार आहे। नसरापूर प्रकरणातल्या आजच्या सुनावणीत नेमकं काय घडलं, न्यायालयानं कोणते प्रश्न आरोपीला विचारले आणि आरोपी असेल सरकारी पक्ष असेल यांच्या बाजूनं कोणते युक्तिवाद झाले, हे सगळं समजून घेणार आहोत या व्हिडिओतून। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी कोमल, आपण पाहताय सकाळ। नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणात पुणे जिल्हा सत्र न्यायालयात आज शिक्षेच्या सुनावणीवर महत्त्वपूर्ण युक्तिवाद झाला। या प्रकरणात आरोपी भीमराव कांबळेला न्यायालयानं आधीच दोषी ठरवलंय। आता त्याला फाशीची शिक्षा द्यायची की जन्मठेप, याचा फैसला मात्र 29 जूनला जाहीर केला जाणार आहे। या खटल्यात खरं तर ज्या कलमांखाली गुन्हा सिद्ध झालाय ना, त्यापैकी 2 कलमांमध्ये फाशीची शिक्षा देण्याची तरतूद आहे। एका गुन्ह्यात जन्मठेपेची आणि दुसऱ्या गुन्ह्यात 14 वर्षांच्या कारावासाची सुद्धा तरतूद आहे। शिक्षा निश्चित करण्यापूर्वी न्यायालयानं खरं तर सर्वोच्च न्यायालयाच्या अनेक महत्त्वाच्या निकालांचा आधार घेतला। त्यात बच्चन सिंग विरुद्ध पंजाब राज्य, मच्छी सिंग विरुद्ध पंजाब राज्य, मदन विरुद्ध उत्तर प्रदेश राज्य आणि सुओमोटो रिट याचिका 2022 मधली या निर्णयांचा समावेश आहे। बच्चन सिंग प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं रेअरेस्ट ऑफ द रेअर म्हणजेच दुर्मिळातली दुर्मिळ घटना आणि असं म्हणत फाशीची शिक्षा देण्याचा निकष निश्चित केला होता। तर मच्छी सिंग प्रकरणात गुन्ह्याची क्रूरता, समाजावर होणारा परिणाम आणि आरोपीची पार्श्वभूमी यांचा विचार करण्याचे निकष स्पष्ट करण्यात आले होते। आणि आजच्या सुनावणी दरम्यान विशेष न्यायाधीश SR साळुंखे यांनी सुद्धा आरोपी भीमराव कांबळेला थेट प्रश्न विचारला। न्यायाधीशांनी त्याला विचारलं, तो प्रसंग आठव आणि तूच सांग की तुला कोणती शिक्षा द्यायला पाहिजे। यावर आरोपीनं पुन्हा एकदा आपली जुनी बाजू मांडण्याचा प्रयत्न केला। त्याचा दावा काय होता की तो त्या मुलीला गाठीशेव खाऊ देण्यासाठी घेऊन गेला होता, तिथे त्याचा पाय घसरला आणि तो पडला आणि त्याच वेळी मुलगी सुद्धा एका दगडावर जाऊन पडली आणि तिला दुखापत झाली। मी तिला तिथे शांत राहायला सांगत होतो, मात्र ती आरडाओरडा करत होती। हा आरोपीचा एक प्रकारचा जुना आणि खोटा युक्तिवाद होता। मात्र न्यायाधीशांनी त्याला मध्येच थांबवलं आणि स्पष्ट शब्दात सांगितलं, आता हा इतिहास झालाय, तुझ्यावर गुन्हा सिद्ध झालाय, तुला कोणती शिक्षा द्यावी याबद्दल तू बोल। तर त्यावर मात्र आरोपीकडे कोणतंही उत्तर नव्हतं। दरम्यान सरकारी पक्षानं अत्यंत आक्रमक युक्तिवाद करत या गुन्ह्याला क्रूरतेचा कळस म्हटलं। सरकारी वकिलांनी न्यायालयात स्पष्ट सांगितलं की आरोपीनं अवघ्या 39 मिनिटात त्या 3 वर्षीय चिमुकलीवर अनेकदा अमानुष अत्याचार केले। वैद्यकीय अहवालानुसार पीडितेच्या शरीरावर तब्बल 18 जखमा होत्या। अपहरण, लैंगिक अत्याचार आणि हत्या अशा सर्व गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपी दोषी ठरलाय। सरकारी पक्षानं असा सुद्धा दावा केला की आरोपीला आपल्या कृत्याबद्दल कोणताही पश्चाताप नाहीये, त्याच्या चेहऱ्यावर, वागणुकीत खेदाची कोणतीच भावना दिसत नाहीये। त्यामुळे समाजात महिलांच्या आणि मुलींच्या सुरक्षिततेचा संदेश द्यायचा असेल, तर न्यायव्यवस्थेवरील लोकांचा विश्वास कायम ठेवायचा असेल, तर आरोपीला फाशीची शिक्षा देणं अत्यंत गरजेचं आहे। तर पीडित मुलीच्या कुटुंबांच्या वतीनं सुद्धा बाजू मांडणाऱ्या वकिलांनी आरोपीचा गुन्हेगारी इतिहास न्यायालयासमोर मांडला। यापूर्वीही त्याच्यावर गंभीर गुन्ह्यांचे आरोप झालेत। त्याला सुधारण्याची संधी मिळाली, मात्र तो सुधारला नाही। विशेष म्हणजे त्याच्या समर्थनासाठी त्याचं कुटुंब सुद्धा पुढे आलेलं नाही, याकडे सुद्धा न्यायालयानं लक्ष वेधलं। दुसरीकडे बचाव पक्षानं मात्र आरोपीचं वय 65 वर्षाचं असल्याचं सांगत त्याला फाशीऐवजी जन्मठेप देण्याची मागणी केली। आणि आरोपी हा वृद्ध असून तो इतका क्रूर गुन्हा करू शकतो का, असा सवाल सुद्धा उपस्थित केला। शिवाय या घटनेमुळे तो मानसिक धक्क्यात असल्याचा दावा सुद्धा करण्यात आला। मात्र याच वेळी न्यायाधीशांनी निरीक्षण नोंदवलं की आरोपीला 7 मुली आहेत, पत्नी आहे आणि कुटुंब आहे, पण कोणीही त्याच्या समर्थनासाठी पुढे आलेलं नाही आहे। न्यायालयानं त्याला स्वतःची बाजू मांडण्यासाठी पुरेसा वेळही दिला, मात्र त्याला तेव्हाही समाधानकारक उत्तर देता आलं नाही। आरोपीचा मेंटल हेल्थ आणि पोटन्सी रिपोर्ट हे सिद्ध करतोय की तो मेंटली फिट आहे आणि तो लैंगिक कृत्य करण्यास सक्षम आहे। तरी आजच्या निकाल सुनावणीवेळी खरं तर पीडित मुलीच्या वडिलांनी न्यायाधीशांसमोर एक महत्त्वाचा मुद्दा मांडला, तो म्हणजे आरोपीला फाशीची शिक्षा द्या, जेणेकरून समाजात असे प्रकार पुन्हा घडणार नाहीत। आणि कोर्टानेही त्यांचं खरं तर हे म्हणणं कोर्ट आपल्या निकाल सुनावणीवेळी ॲडही केला। तरी आज मात्र न्यायालयानं हा निकाल राखून ठेवलाय, पण त्यांनी हे मात्र निश्चित केलंय
की आरोपी भीमराव कांबळे हा नसरापूर प्रकरणातला मुख्य आरोपी आहे आणि त्याच्यावरचा आरोप सिद्ध झालाय, त्यामुळे तो दोषी आहे. त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणात खरं तर सगळ्यांचं लक्ष 29 जूनकडे लागलंय. कारण हा गुन्हा रेअरेस्ट ऑफ द रेअर ठरतो का, त्या श्रेणीत मोडतो का आणि मग आरोपीला फाशीची शिक्षा होते का, याचा निर्णय पुणे जिल्हा सत्र न्यायालय 29 जूनला देणार आहे. तरी आपल्याला काय वाटतं, न्यायालयाचा निकाल काय असेल हे कमेंट करून कळवा. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.